निसर्गाचे गाणे हळूवार ऐकावे, मनाला रमवावी निसर्गाच्या सौंदर्यात. हिरव्या पानांची ती नवलाई, पक्ष्यांची सुरेख घरटी आणि त्यांची किलबिल मधुर गाणी मनाला मोहित करी. ओढ्याचं झुळझुळ पाणी, त्या पाण्याचा वेगळाच ध्वनी, निसर्गाची ही आहे एक अद्भुत करणी. हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर तुम्ही ना सुरुवातीला ऐकलंच असेल, हा जो आवाज येत होता ना, तो ना येत होता बेडकांचा. तर पहाटेपासूनच ना हा बेडकाचा आवाज येत होता आणि त्यांच्या आवाजानेच मी उठलेली आहे. आणि बघा, गॅलरीतून जे दिसत आहेत ना, ते ढग जसं काय डोंगराला चिकटलेले आहेत, भेटायला आलेले आहेत खाली, असं वाटत होतं. आणि बघा, त्या डोंगरामध्येच ना एक आहे ना, तिथे रायगडचा किल्ला आहे, जो इथून दिसतो माझ्या गॅलरीतून, पण तो खूप असा एकदम बारीक दिसतो. तो मला तुम्हाला दाखवता येत नाही, पण मला माहिती आहे की त्याच्यामध्ये एक आहे ना, तो आहे रायगडचा किल्ला. तर असो बघा, आता बघा मी आलेली आहे रोजच्याप्रमाणे किचनमध्ये, कारण विहानला द्यायचा आहे टिफिन स्कूलला जाण्यासाठी. तर टिफिनला आज ना मी देणार आहे कारल्याची भाजी आणि तांदळाची भाकरी. तर आता बघा, कारल्याची भाजी मी कशी बनवते आणि मी गॅरंटीने सांगते, अशी जर तुम्ही कारल्याची भाजी बनवलीत ना, तर न खाणारा माणूसही हे कारलं भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यापेक्षा तो नुसतंच खाईल. त्याच्यासोबत तो काहीही खाणार नाही, फक्त कारल्याची भाजी खाईल. अशी ही माझी कारल्याची रेसिपी आहे, ते तुम्ही पूर्ण बघा. तर बघा, मी काय केलं, कारलं आधी धुवून घेतलेलं, मी धुवून बारीक कट करून घेतलं आणि त्याला मीठ लावून ना एक 10 ते 15 मिनटं ठेवलं. आता त्याच्यानंतर मी काय केलं, कढईमध्ये बघा ते कारलं आहे ना व्यवस्थित परतून घेतलं. त्याच्यामुळे ना त्याचा कडवटपणा कमी होईल. आणि बघा, त्याचबरोबर बघा, मी कांदा आहे ना उभा कट करून घेतला आहे. आणि कढईमध्ये काय केलं, मी तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, आणि बघा मी आज लसूण टाकायला विसरली, पण तरीही भाजी खूप छान झालेली. आणि त्याच्यामध्ये ना हा जो मी उभा कट केला आहे ना, तो कांदा टाकायचा. कांदा एकदम तांबड्या कलरचा होईपर्यंत लालसर पूर्ण भाजून घ्यायचा, म्हणजे तळून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये टाकायचं कारलं आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. पाण्याचा एक थेंबही पडू द्यायचा नाही, एवढं मात्र लक्षात घ्यायचं की पाणी थोडंही वापरायचं नाही भाजीला. पूर्ण वाफेवर करायची ही भाजी. आणि तुम्ही बघितलीत ना, तर बघा खूप छान होईल ही भाजी. तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल, मी ना नारळ फोडून घेतला, तर तेच ना नारळ ना मी नंतर खिसून घेतलं. आणि ते नारळ मात्र हे ओलं खोबरं आहे, हे आठवणीनं टाकायचं. ह्याच्यामुळेच खरं तर ना भाजी अजिबात कडू लागत नाही, खूप छान आणि खूप टेस्टी लागते. मला पण ही ना इकडं कोकणात आल्यानंतरच मी पण ही भाजी खाल्लेली आहे अशा प्रकारची. नाही तर आमच्या इकडे ना शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून करतात, ती पण छान लागते. पण त्याच्यापेक्षा मला ही खरंच आवडली. जे खरं आहे ते खरं आहे, मला ही भाजी खरंच खूप आवडते अशा प्रकारे बनवलेली. तर असं बघा, इकडं भाजी झाली आणि साईडलाच मी घेतलेले आहे तांदळाच्या भाकरी बनवण्यासाठी. तर आज ना पीठ थोडंसं गच्च मळण्यात आलेलं माझं तांदळाचं. तर म्हणून ना मी काय केलं, आज म्हटलं लाटून भाकरी बनवाव्यात, म्हणून बघा मी लाटून भाकरी बनवण्यासाठी घेतलेल्या आहेत. इकडं ना लगेचच विहानचं आवरलं होतं आणि तो लगेच आला किचनमध्ये की मम्मा जेवायला दे म्हणून. आणि त्याला बघा मी भाजी थोडीशी दिली आणि त्याने नुसती भाजी खाल्ली, त्याला खूप आवडली, अजिबात कडू झाली नव्हती भाजी. तर त्याला लगेच दिलं मी नाश्ता करण्यासाठी आणि इकडे लगेच घेतलेला आहे मी त्याचा टिफिन भरण्यासाठी. तर टिफिनमध्ये मस्त त्याला एकदम नरम, एकदम कापसासारख्या होतात बरं का ह्या भाकरी. तर ह्या 2 भाकरी आणि कारल्याची भाजी मी टिफिनमध्ये भरलेली आहे. आणि इकडं बघा विहान करतोय नाश्ता, कारल्याची भाजी आणि तांदळाची भाकरी. तर विहान ना आज बसला होता गॅलरीत, कारण बघा त्याची जी स्कूलची बस आहे ना ती येताना दिसते गॅलरीतून, म्हणून तो गॅलरीत बसला होता. त्याचा नाश्ता झाला, म्हणजे जेवण झालं, भाकरी आणि भाजी खाऊन झालं की तसं ना त्याचे पप्पांनी त्याचे केस विंचरायला घेतले. आणि स्वीटू मॅडम मात्र अजून आमच्या उठल्या नव्हत्या, कारण तिची तब्येत ठीक नाही आहे म्हणून. नाही चावत बेडक, पण पकडायचं नाही बेडकांना, कधी हात नाही लावायचा. चल 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 पटकन चल. काय नाही होत, पण ते घाबरतात ना, मग कशाला पकडायचं. बाय बाय बाय.
विहान निघाला स्कूलमध्ये, पण कसं असतं त्याचं माहिती आहे का, तो लिफ्टमध्ये जाईपर्यंत ना मी त्याला बघतच राहिला पाहिजे, तरच तो हसत जातो स्कूलमध्ये. त्याला मी समोर पाहिजे असते. तर विहान गेला स्कूलमध्ये, तसं मी ना लगेच किचनमध्ये आली आणि माझ्या स्वयंपाकाला लागली. हे त्याला बसपर्यंत सोडून आले आणि बघा त्याच्यानंतर मी ना त्यांना नाश्ता दिला करण्यासाठी, कारल्याची भाजी आणि भाकरी. आणि म्हणून रात्री येतो तर चिंबड किती पण होती एवढी आधी कोणी भरली की चिंबड किती मला तिथे पण आधी कोणी चिंबड भरले मग घ्यायचे ना त्यांच्याकडून, घ्यायचे. चला वरची पडायला वर्गल लागली असं जिगाला फोन करा जाम इथे रात्री चिंबड केवढं भेटला इथं या माणसांना यायचं काले रोडला बांधल्या गाड्या रात्री मग हा जाऊया चला रात्री बरं आता एवढं नका आज वार होता त्यांचा आणि आज त्यांना नॉनव्हेज लागतं, पण मी काय आज बनवलं नव्हतं. मी व्हेजच बनवलेली कारल्याची भाजी आणि त्यांना काही ती जात नव्हती, म्हणून त्यांच्यासाठी ना मी एक ऑमलेट टाकून दिली. आणि बघा त्यांचं काय प्लॅनिंग चाललं होतं की मित्रांसोबत जाऊन खेकडे पकडायला, कारण पहिला पाऊस पडला ना की इकडे बरीच खेकडे बाहेर येतात आणि ती पकडतात. कालव्यामध्ये जेव्हा पाणी येतं ना तेव्हा ती खेकडे बाहेर येतात, ते पकडतात, कारण हा एकच सीझन असतो जेव्हा ही खेकडे खायला मिळतात. तर असं बघा त्यांना नाश्ता दिला आणि मी आले किचनमध्ये. तर किचनमध्ये ना जी काही मी भाजी होती कढईमध्ये उरलेली ती सगळी वाटीमध्ये काढून ठेवली. पीठ वगैरे एका वाटीत काढून ठेवलं आणि हा जो कांदा चिरला आहे ना मी आणि ते खोबरं आहे ना ते भाजून ठेवते. तर मला वाटण बनवायचं आहे, कारण बघा कदाचित ते संध्याकाळी ना काही नॉनव्हेज पण आणलं ना तर त्याच्यासाठी वाटण लागेलच आणि कडधान्याच्या भाज्या वगैरे बनवायचं म्हणलं तर वाटण लागेलच, कारण माझं वाटण संपलं होतं म्हणून. आणि त्यांनी काय केलं, स्वीटूला उठवलेलं इकडं, कारण स्वीटूची बघा तब्येत ठीक नाही आहे, तिला सर्दी आणि ताप आहे. आणि बघा तिच्यासोबत यांची चालू आहे मस्ती. पण स्वीटूचा काही मूड नव्हता, कारण तिला खरंच खूप सर्दी झालेली आहे आणि थोडंसं अंग पण तिचं गरम लागते. तर आज उद्या नाही तिचं कमी झालं ना तर मला मात्र तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. तर सकाळपासून मी काहीही घेतलं नव्हतं. तर जसं काय त्यांचा नाश्ता वगैरे झाला ना मी थोडा चहा बनवला आणि आम्ही मस्त दोघांनी बघा गप्पा मारत चहा घेतला. तर माझा जो बघितला असेल तुम्ही अवतार सकाळचा, तो नेहमीचा असाच असतो. वेळ भेटला ना तर सकाळी होतं कधीतरी केस वगैरे विंचरणं, नाहीतर मग उशीर झाला ना तर आधी आंघोळ केली की किचनमध्ये मी पळते, कारण मला सगळं काही वेळेवर करून द्यावं लागतं. त्याच्यानंतर मग स्वतःकडे बघण्यासाठी मला वेळ भेटतो. इथे सांगतो बेडवर दोन म्हणते काय म्हणते मला स्वीटूने किती जोरात पप्पांना इंजेक्शन दिलं बघा. तर अशी ना स्वीटूची आणि तिच्या पप्पाची मस्ती चाललेली असते रोजचीच. थोडा वेळ तिच्यासोबत गप्पा मारला ना खूप छान वाटतं. आणि बघा ह्यांचं एवढा जीव आहे ना, खूप म्हणजे तिच्यासोबत ना ती झोपलेली जरी असली ना तर तिला उठवून तिच्यासोबत थोडीशी मस्ती केल्याशिवाय मात्र ते ऑफिसला जातच नाहीत. तर बघा इकडं त्यांचा झालेला आहे चहा पिऊन आणि माझाही झालेला आहे. त्याच्यानंतर बघा ते निघालेले आहेत ऑफिसला. इकडे वरती करा जाऊ आता जेवण जेवलो मी पिल्ली देऊ काय
हां काय मला तू काय बनवतेस? मिक्सर मिक्सर बनवतीस? खायला काय बनवणार? हां डाळ भात. डाळ भातला मिक्सर कशाला पाहिजे बाळा तुला? पाहिजे पडलं. छान आहे ग सिटू तुझं मिक्सर. देशील? मला जेवण नाही येत. तुला येतं? तुला काय काय बनवता येतं? अरे बापरे, काय काय बनवता येतं तुला? सर्दी झाली. हाय काय काय बनवतेस तू जेवण? काय बनवते तू आता? भाजी बनवतेस? काय टाकतेस भाजीमध्ये? हा दूध टाकतेस भाजीमध्ये? हां अजून काय टाकतीस? ते काय? हां त्या बाबूला. अजून काय टाकतीस? कुठे आहे चम्मच बघ बरं. भेटला? अरे वा बाबा छान झाली भाजी. प्लेट बघ बरं कुठे आहे, शोध. थँक्यू. कशाची भाजी आहे हे? दूध भात. अय्या छान आहे ग. छान होता, टेस्टी होता. चम्मच नाही खाऊ? पोट भरलं माझं आता. आता काय बनवणार तू? मला टिफिनला काय देणार मला? भेंडी आणि आ रडायचं नाही. मी नाही रडणार स्कूलमध्ये. मी गुड गर्ल आहे ना. तू रडते का स्कूलमध्ये? नाही ना. मग आज स्कूलमध्ये का नाही गेली तू? क्षमा आला. काय करू? खाल्ला. हां भांडे घासा घासा. हां नळ पाहिजे? कशाला नळ पाहिजे? नाही बाबा, आधी सर्दी होते ना. पाण्यात नाही खेळायचं, असंच खेळायचं. ते चाळणी आहे मोदक बनवायच्यासाठी. येतात का तुला मोदक बनवता? येतात? बनव जरा. दाखव. काय काय? छान छान टी व्ही आणतील पप्पा. तर असं होतं बघा माझं आजचं सकाळचं रुटीन. त्या एवढ्या रुटीनमध्ये ना मला माझ्या मिस्टरांची सकाळी खूप मदत होते. त्याचबरोबर बघा मुलांसोबतच्या गप्पा, त्यांची स्कूलला जाण्याची घाई आणि आमची पण घाई सकाळी किती होते. तर आज हे तुम्हाला मी सगळं काही शेअर केलेलं आहे. तर बघा आजचा व्लॉग्स ना मी इथंच थांबवते. माझा आजचा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे.